श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। औरा गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूषण लोंढे जखमी अवस्थेत असताना देखील आता नाशिकमध्ये त्याला दाखल करण्यात आलाय। या गोळीबारातील डॉन देखील आता म्हणू लागलाय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। दिवाळीत रंगलेला गोळीबार आणि पोलीस पकडायला आले हे समजताच पळतानाच त्याचा पाय मोडला आणि भूषण लोंढेला पकडण्यात आलाय। पाहूया सविस्तर बातमी। गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या सातपूर येथील हॉटेल औरा गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर 2 दिवसापूर्वी गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलंय। पोलीस येत असल्याची चाहूल लागताच भूषण लोंढे याने राहत्या ठिकाणाहून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। काही दिवस उपचार सुरू असताना देखील आज दुपारी त्याला नाशिकमध्ये दाखल करण्यात आलंय। या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती नाशिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे। सातपूर येथील औराबार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा जोडीदार प्रिन्स हे बऱ्याच दिवसापासून फरार होते। आरोपींना शोधण्यासाठी मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सतत प्रयत्न करण्यात येत होते, परंतु आरोपी सतत गुंगारा देत होता। हे मुख्य आरोपी असल्यामुळे आणि या गुन्ह्यास मोका देखील लावला असल्यामुळे आरोपींना अटक करणं गरजेचं होतं। त्यासाठी माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट 2 ला हे आदेश देण्यात आले होते। त्याची टीम तयार करण्यात आली होती आणि या टीमचे प्रमुख API तोडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली API डॉक्टर हिरे यांना आरोपी अटकेची जबाबदारी देण्यात आली होती। डॉक्टर हिरे आणि यांच्या टीमने आरोपीपर्यंत एकदा ते पोहोचले होते राजस्थानमध्ये, परंतु त्यावेळेस आरोपी छतावरून उडी मारून पळून गेला। त्यावेळेस 2 आरोपी पाहिले, पण 1 आरोपी आपल्या ताब्यात आला। त्या आरोपीला अटक करण्यात आलं। त्यानंतर भूषण लोंढे आणि प्रिन्स हे जे फरार होते, या दोन्ही आरोपींना डॉक्टर हिरे यांच्या टीमने नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे। आरोपी नाव बदलून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता। त्याचा जोडीदार प्रिन्स याने देखील नाव बदललेलं होतं आणि अथक प्रयत्नानंतर या दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांच युनिट 2च्या टीम मधील मुख्य डॉक्टर समाधान हिरे, PSI यशवंत बेंडकुळे, ASI शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील आणि पोलीस अंमलदार महेश खांडवाले यांच्या टीमने रात्रंदिवस एक करून परिश्रम घेऊन आरोपींना नेपाळ बॉर्डरवरून नाशिक येथे आणलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या औराबार प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंढे, त्याचे साथीदार प्रिन्स व यापूर्वी 20 दिवसापूर्वी त्याच्यात 4 आरोपी होते। 20 दिवसापूर्वी आमची हीच टीम, मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम, आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत API तोडकर साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं। मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल अनालिसिस करून सदरचे आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे UP मध्ये, त्या UPतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो। टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली असता सदरची कारवाई नाशिक पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे यांच्या पथकानं केली। सध्या भूषण लोंढे हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता जिल्हा सत्र न्यायालय यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।